नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी, दिल्लीमधील विशेष सीबीआय कोर्टाने कोठडी सुनावली आहे। एनटीएमधील आणखी एक तज्ञ आता सीबीआयच्या रडारवर। मनीषा हवालदारने पेपरफुटी प्रकरणामध्ये कबुली दिल्यानंतर तपासामध्ये बाबी समोर। रसायनशास्त्राचा तज्ञ रडारवर चौकशी करून ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता। सीबीआयकडून अनेक तज्ञांचे मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचं काम सुरू। नीट परीक्षेमध्ये ज्यांनी मिठाचा खडा टाकला त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केला। नीट पेपरफुटीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। केंद्रीय तपास यंत्रणांनी नीट पेपरफुटीची पाळंमुळं शोधली आहेत, कुणालाही सोडलं जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय तपासात धक्कादायक खुलासे समोर। मनीषा हवालदारने डिलीट केलेले चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश। मनीषाच्या फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नंबर हा तेजस शहाचा असल्याची माहिती। तेजस शहा हा नीटचा विद्यार्थी असल्याची सूत्रांची माहिती। लातूरच्या क्लासेस एरियामधील व्यवसाय बंद करण्याच्या आदेशानंतर व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण। काहींनी व्यवसाय बंद केले असून काही जण व्यवसाय इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे। नीट पेपरफुटी प्रकरण। टेलिग्रामवर शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आरोप। ग्रुप बनवून 500 रुपयांमध्ये ग्रुपमध्ये प्रवेश दिला। पालकांचा विश्वास संपादन करून गुन्हेगारांनी नीटचा पेपर देऊ असं म्हणत 60,000चं टोकन दिल्याचाही आरोप। लातूरच्या क्लासेस एरियामधील व्यवसाय हटवण्याच्या आदेशाच्या विरोधामध्ये हालचाली सुरू। भाजप पदाधिकारी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यावसायिकांची बैठक घेत पक्षविरहित लढा उभारण्याचा व्यक्त केला निर्धार। नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण। निदा खानच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात। टीसीएस प्रकरणामध्ये तथ्य नसून खरात प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण पुढे आणलं। माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप। निदा खानवर खोटे आरोप करण्यात आलेत, आसिफ शेख यांचा दावा। अहिल्यानगर पोलीस मुख्यालयामध्ये फुटलेला ग्रेनेड हा स्मोक ग्रेनेड असल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण। संबंधित जवानांकडून स्मोक हँड ग्रेनेडची पिन काढल्यानंतर लिव्हर सुटल्यामुळे अपघाताने स्फोट झाल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। रायगडच्या पोलादपूर जवळच्या आंबेदळी घाटामध्ये कार कोसळली। गाडीमधले सर्व 8 जणांचा मृत्यू। 1000 फूट खोल दरीमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू। महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून आंबेदळी घाटामध्ये दरीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू। रायगडच्या आंबेनळी घाटामधील भीषण अपघातामध्ये साताऱ्यामधील 8 जणांचा जागीच मृत्यू। सातारा जिल्ह्यातील 8 युवकांच्या घरावर शोककळा। मृतांमध्ये 5 तरुण आसगाव, 2 जण मर्ढे तर 1 तरुण खटावमधील असल्याची माहिती। रायगडमधील अपघाताची घटना अतिशय दुर्दैवी। मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी। पोलादपूरमधील आंबेनळी घाटातील अपघातावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। गोंदियामधील देवरीमध्ये काँग्रेस नेत्या उषा शहारे यांच्या घरामध्ये खळबळ। उषा शहारेंच्या घरामध्ये 9 ते 10 संशयितांचा शिरकाव। सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। सशस्त्र संशयितांचा 90 मिनिटं घर परिसरामध्ये वावर। पोलिसांचा कसून तपास सुरू। पुण्यामधील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात शेतकरी आंदोलनाला बसले। दौंड आणि बारामतीला पाणी मिळतं, मात्र इंदापूरला का नाही, आंदोलकांचा सवाल। कृषी मंत्री दत्ता भरणे यांची देखील अधिकाऱ्यांसोबत चर्चा।